सो हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि व्हेरी गुड मॉर्निंग. तर उद्या आहे संक्रांत. तर माझा विचार चालला होता की मी तसं पण शॉपिंग करायला जाणारच होते. तर मला DMs मध्ये पण विचारत की मॅम तुम्ही शॉपिंग कुठून करता, किंवा तनुजा तू शॉपिंग वगैरे कशी करते, कुठून करते. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. जास्त काही नाही शॉपिंग करायची आहे मला, छोटी मोठीच आहे. फॉर एक्झाम्पल मला बांगड्या वगैरे भरायच्या आहेत, खणं वगैरे घ्यायचे आहेत, अशी छोटी मोठी शॉपिंग आहे. तर मी तर खूप एक्सायटेड आहे. शॉपिंग म्हणलं की मला खूप मजा येते आणि माझ्यासारख्या अशा भरपूर लेडीज किंवा मुली असतात त्यांना पण खूप मजा येते शॉपिंगच्या नावाने. तर जाऊयात, आज जाणार आहेत आपण दुपारनंतर. पण आता सध्या चाय वगैरे पिऊयात. आणि चाय बघा आमच्या घरामध्ये कोण बनवतं सकाळ सकाळी. मी तर नाही बनवत, कारण की मला सकाळी चहा लागतो. मला खूप 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 जास्त कंटाळ येतो. मी कुठलंही काम करते पण मला चाय हातात लागतो फक्त. तर तुम्हाला दाखवते चाय कसा बनायचा चाललाय तिथे. तर चला बघा. चाय 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 चाय, बघा चाय भरले ना कप. अजून किती कप भरवायचे? सगळं चाय सांडला खाली. आवाज बंद कर. काय आवाज बंद कर? काम करायचं तर व्यवस्थित करायचं ना. काय शोधताय? मग काल बिस्किट होतं ना काल आणलेलं. ब्लॅक वाला आहे कुठे जरूर खाली टाकायचं. दुसरं नाही, हेच घ्या. ते चादर वगैरे चेंज करायची ना. आज सगळं चेंज करायचंय मला. बिस्किट घ्या ना. सो फ्रेंड्स, तुम्ही चाय बरोबर काय खाता मला सांगा. कारण मला काय नाही आवडत, काय माहिती का. मला पहिल्यापासूनच मला फक्त हे आवडतं. दाखवते तुम्हाला मी. अरे निकल. काढा. हे बघा, हे आहे पार्ले टॉप. हे माझं फेवरेट बिस्किट आहे. हेच आवडतं मला चाय बरोबर जास्त खाण्यासाठी. आणि आनंद तर काय नाही, आनंद काय बी खातात. बिस्किट, टोस्ट, बटर, खारी, पाव, कडक पाव, नरम पाव. आमच्या इथे एक येते अंकल, ते पाव घेऊन येतात कडक नरम. तुमच्या इथे पण येत असतात ऑब्विसली. ते सगळीकडे जातात मॉर्निंगला. सो आता चाय वगैरे पिऊयात आपण आणि मग स्वयंपाक वगैरे करूयात. कारण स्वयंपाक केल्याच्या नंतरच जाता येईल. नंतर तिकडनं आल्यावर खूप दमल्यासारखं होतं मला. मग माझ्यामध्ये कॅपॅसिटी राहत नाही काम वगैरे करायची. तर आता चाय वगैरे पिऊन झाल्यावर मग मी तुम्हाला डायरेक्ट घेऊन चलते शॉपिंगला, की मी कशी शॉपिंग करते. तर चला. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. आनंद गेलेले आहेत कामावर, त्यांचे चाय वगैरे पिऊन झाले त्यांचं. तर चाय नाश्ता करून ते त्यांच्या कामावर गेले. आता मी पण विचार करते की मी पण पटकन माझा उरकून घेते, आवरून घेते. कारण की आज जायचं आहे मला शॉपिंग वगैरे करायला. सो सगळ्यात आधी मी स्वयंपाक वगैरे करते, आंघोळ करते, पटकन आवरून घेऊयात. हां, आनंद पण दुपारून येणार आहेत. मी एकटे नाही जाणार आहे शॉपिंगला. तर त्यांना येऊस तर मग मी घरातलं पटकन सगळं उरकून वगैरे घेते, स्वयंपाक वगैरे करते. मग आता सगळ्यात आधी मला आज हेअर वॉश पण करायचं आहे. सो आता पटकन टाईम न वेस्ट करता, कारण माझ्याकडे खूप टाईम कमी. आता 1 ऑलमोस्ट वाजलेला आहे. सो बघा आता पुढे काय काय होतंय. आणि पटकन पटकन आपण घरातलं आवरून घेऊयात. चला. सो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर आनंद पण येणार होते. तर हे बघा, आनंद आलेले आहेत कामावरून आणि माझं हेअर वॉश पण करून झालेलं आहे. सो आता स्वयंपाक केलाय मी, कढी बनवली. तरी पण आता भाजी घेऊन आलेत. हे बघा, हे मला हे बनवून द्या आता. आता परत मला बनवायचंय. आता बनवून वगैरे खाऊयात आणि मग जेवण करून पटकन निघूयात आपल्या शॉपिंगकडे. तर चला भेटूया डायरेक्ट आता तयार झाल्यावर. सो फ्रेंड्स, चला तर आपण निघूयात आता डायरेक्ट शॉपिंग करायला. जेवण खावण झोपून बिपून सगळं सगळं झालं आणि खूप उशीर पण झालेला आहे आता. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत स्टेशनरी शॉपमध्ये, कारण की सगळ्यात आधी मला छोट्या मोठ्या काही वस्तू लागणार आहेत उद्यासाठी. तर पटकन मी आधी ते घेणार आहे. फॉर एक्झाम्पल मला बँगल्स वगैरे घ्यायचे आहेत, नथ घ्यायची आहे छोटी. तर बघा आता, आणि मला कमेंटमध्ये सजेस्ट करत राहा कुठली छान वाटते. मी तुम्हाला विचारणार आहे ही छान आहे का ती छान आहे. तर चला जाऊया. दीदी
अशी होती. कोणती? ही वाली. चल बघू आतमध्ये चल. ब्लॅक कॉटन. ब्लॅक मध्ये दिखाओ जो भी कॉटन का है. चल आतमध्ये. फ्रेंड्स बघूया साडी आवडली. तर तनुजा आली आहे साडी घ्यायला. तर बघू इथं साडी वगैरे भेटते का. ब्लैक में रेड कॉम्बिनेशन. ब्लैक में रेड, ब्लैक में सिल्वर. ब्लैक में कोई कॉम्बिनेशन बैठे हुए नहीं. सिल्वर और ब्लैक. सिल्वर और रेड. कपडा लय है थोडासा सिल्क पाहिजे होता. थोडा सिल्क मध्ये दिखाव ना. हम्म. काय किती रुपयाचे? 650. नाही एवढं खास. चल मग बोल मग की दुसऱ्या शॉपमध्ये ठीक है बघा. अंकल आते हैं वापस. तर फ्रेंड्स जी साडी बघितली ती आवडली नाही. ते खास नव्हतं. 2च व्हरायटी होत्या फक्त त्याच्यामध्ये रेड आणि ब्लॅक. मला तर नाही आवडली. तर मी आता चालले नेक्स्ट शॉपमध्ये. चला. तर फ्रेंड्स आपल्याला त्या शॉपमध्ये तर साडी नाही आवडली. सो बघूयात आता इथे मिळते का. आहेत का चांगलं? प्राइस है 680 का है. और ये दोनों 680 वाला और वो 720. कितना है? ही कशी आहे? सिल्क सॅटन आहे ना ये? हाँ. सिल्क सॅटन तर आहे पण पूर्ण प्लेन आहे. फक्त याला खाली याच्या डायमंड्स आहेत असे. आणि याच्या पदरला पण डायमंडच आहे. अशी नको. तर तनुजाला इथं घ्यायचं आहे. नथ वगैरे घ्यायची आहे. काय घ्यायचे तनुजा? नथ घ्यायचे. अजून नथ घ्यायचे. अजून मेहंदीचा कोन वगैरे पण घ्यायचा आहे. ओके. नाही स्टारवाला नाही. इथे दाखव बरं. अशी फक्त मोठी. हा अशी दाखव. अशामध्येच दाखव. हे असे कलरफुल नाही होत. कितीला आहे? काय काका तुम्ही पहिलंच महाग सांगतात. 50. हा रेट फिक्स आहे किती? 50. मग बार्गेनिंग कर ना. जिथं होतं तिथंच बार्गेनिंग करायची. कधी पण जिथं नाही होत तिथं नाही करायचं. चला. काय आलं? हा सगळा प्लॅन सगळा फ्लॉप झाला. कसला प्लॅन? ऑनलाईन साडी येणार होती तर साडी नाही आली.
फ्रेंड साडी येणार होती, माझी साडी नाही आली. आता एन मुवमेंटला मी साडी शोधायला आली मार्केटला, आणि आता एक सुद्धा साडी मला पसंत नाही पडत. ऐक ना, तिथं पुढे एक शॉप आहे, तिथं बघायचं का? ऑलरेडी इतकी गर्दी आहे, लय वेळ लागेल तिकडे. तर जशा तनुजाला पाहिजेत साड्या तशा भेटत नाहीये. आम्ही खूप शॉप शोधले, एक पण नाही भेटत तिच्या मनासारखे साडी. कोणता? रेडीमेड ब्लाऊज आहे वाटतं. हा बघ कसा ब्लॅक पूर्ण वाटतं. प्लेन आहे ना? हे तरी चांगले वाटते. किती? हे चांगले वाटते. कलर वाटतच नाही चांगला. ब्लाउज कौन सा है? इसमें कैटलॉग का फोटो नहीं ना? गोल्डन ब्लाउज आहे का? और ये रेडीमेड ब्लाउज है? क्या प्राइस है इसका? दिखाइए ना वो गोल्डन ब्लैक वाला. आता हा वाला फ्रेंड्स हा वाला बघते ब्लाउज कसा वाटतं. मला आता एक मोमेंटला ब्लाउज मिळणारच नाही कुठं पण. कितीला? फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, हा ब्लाऊज आहे, रेडीमेडच आहे. आणि साडी पसंत केली मी, पण साडी नाही दाखवणार कारण साडी तुम्हाला डायरेक्ट ब्लॉगमध्ये उद्या दिसेल. आता फक्त हा ब्लाऊज आहे. सांगा कसा वाटतो. हो. ते म्हणतात ते फिटिंग पण होऊन जाईल. होऊन जाईल का? हा. हाँ इधर बाजू में लेडी टेलर है 30-40 रुपीज देखते ऑन द स्पॉट बना के देते 10 मिनट लगेगा. हे बघा, कुठले पण घ्या 50 रुपये. एखादी पण आला का हा. कुठले पण घ्या म्हणजे नाही तर सांगशील लोकांना, लोक येतील इकडे सगळे. सबका 50 बोलेगा नाही तू. आता कोणता स्कार्फ भेटला? छान वाटतं ना? ऑनलाईन करा. गेलेलो हे द्या. तर फ्रेंड्स तुमच्या घरी कॅलेंडर आणलं की नाही आता? बघा इथं काल निर्णय. घ्यायचंय आपल्याला, आपण बी नाही घेतलं आता. वर्षाचा पहिला सण आला तरी काल निर्णयाचा आता पता नाही आमच्या घरामध्ये अजून. किती अंकल चेंज झालं ना थोडं. इंग्लिश काय? काय तू मराठी वाला? मराठीच घ्या ना, इंग्लिश कशाला? मेहंदी काढली का? काढायची मला कधी नाही करत आहे. घेतले तनु? फ्रेंड्स सांगा कशी वाटते. छान वाटते. मी पण छान आहे. माझं नाक ऑलरेडी इतकं मोठं आहे ना, म्हणजे छोटीच नाक पाहिजे. दादा हर टाइप का नस चेहरे पे सूट करेगा. नाक का सवाल नहीं उसमें. तेरा गोल चेहरे वाले को ज्यादा सूट करता है. फ्रेंड्स हे बघा, हे थोडं युनिक वाटतं ना. ए बच्चा संभाल, अभी बच्चे को संभालो, पैकेट फट रहा है. छान वाटते, लय मोठी वाटते पण. छोटा या झाला. तीच चांगली वाटते जरा नाजूक आहे. दादा कटी वाटते ती. फ्रेंड्स हेच फायनल करूयात आपण. छान वाटते. बोले ना पावटा का फावटा. भरला ना अजून तो परत थांबणार नाही. काय तेच तू येत पण नव्हता. असं पण टाकतो का? मावशी काही टाकायला होत्या.
पण नेता दुसरा वाकरा तो पण नेता मी बाकी सगळे घेतले फक्त तेच पाहिजे. काय जे दू एवढं काय करायचं मिक्स भाजी करायची ना तुम्हाला. कशा रुपये गेलं बरोबर ना दाखव. काय तनुजा कशा रुपये गेलं 50 2 किलो. किती घेतलं आपल्याला जायचंय परत. हे झाले 25 आणि 40. कितना हुआ अंकल 65 रुपये. सो फ्रेंड्स आपण आलेलो आहोत आता घरी. खूप जास्त मजा आली शॉपिंग करायला मला तरी. आणि तुम्हाला व्हिडिओजमध्ये छोटे छोटे क्लिप्स मी दाखवलेत कारण की खूप जास्त गर्दी होती मार्केटला. खूप गर्दी होती कारण संक्रांत उद्या आहे. सो आज भरपूर असे कस्टमर होते जे बाहेर पडलेले होते. छोटे छोटे क्लिप्स घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि मला तर खूप मजा आली. तुम्हाला ब्लॉग बघून किती मजा आली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.